खासदार कंगना रनौतकडून जेनझी तरुणींचा गटार छाप असा उल्लेख. नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे त्यांच्यासाठी स्वातंत्र्य आहे. अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाही. सीजेपीच्या आंदोलनाच्या व्हायरल रील्सवरून कंगना रनौत यांचं वादग्रस्त वक्तव्य. हमारे 75 ईयर ओल्ड प्राइम मिनिस्टर हैं, उनकी दिवंगत माता जी को उनको इतनी गंदी गंदी भद्दी गालियां दे. हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं. इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे. कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं? कंगनाला पक्षातील लोकही गांभीर्याने घेत नाही. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांची टीका. तर कंगनाने बॉलिवूड माफियांप्रमाणे शिक्षण माफियांविरोधातही लढायला हवं होतं. सीजेपी आंदोलनातील रिया अहिरचंही प्रत्युत्तर. हमने भी देखिए, कंगना रनौत जी को अब उनके पार्टी वाले ही ज़्यादा नहीं पूछते हैं, ज़्यादा सीरियसली नहीं लेते हैं उनको. तो हम लोग भी क्यों सीरियसली लें. वो हिमाचल में जब अपने सीट में उन्होंने विजिट किया था तो उन्होंने बोला था कि मैंने सोचा था कि थोड़ा बहुत ही काम करना पड़ेगा, यहाँ पे तो इतना ज़्यादा काम करना पड़ता है एमपी बन के. तो ये उनका सीरियसनेस दिखाता है. वो पंतप्रधानांना जबाबदारी घ्यावी लागेल. परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना प्रियंका गांधींचा हल्लाबोल. पॅलेट गन चालवण्याची ऑर्डर कोणी दिली? गृहमंत्री उत्तर देणार का? परंतु पंतप्रधानांना कॅमेराचा नाही तर हृदयाचा अँगल बदलावा लागेल असाही साधला निशाणा. देश के युवाओं पर पैलेट गन्स और AK-47 चलवाने की क्या आवश्यकता थी? क्या वे आतंकवादी थे? क्या आतंकवादी हैं? टेररिस्ट हैं? हाँ, कांग्रेस बोल रही है. हाँ, कांग्रेस बोल रही है. एखादा सुपरस्टार संसदेत आला अशा प्रकारे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं. सत्ताधारी खासदारांनी धर्मेंद्र प्रधानांचं संसदेत स्वागत केल्याने प्रियंका गांधींची टीका. किन परिस्थितियों ने इन्होंने इस्तीफा दिया और फिर उनका यहाँ पे स्वागत हो रहा है जैसे कोई सुपरस्टार का आगमन हो रहा है. इस सरकार में कोई विश्वास नहीं कर सकता. आज भी स्टूडेंट्स को परेशान किया जा रहा है. मैंने देखा कुछ इंस्टाग्राम के हैंडल जिसमें लड़कियों की फोटो चिपका रहे, मतलब पोस्ट किए हुए और कहा है कि इन लोगों ने ऐसा ऐसा किया. ये क्या बात है? नीट परीक्षा घोटाळा आणि पेपर फुटीला कंटाळून नागपूरच्या आकांक्षा चतुर्वेदीनं जीवन संपवलं. आमची मुलगी गेली पण सरकार जिवंत. आकांक्षाच्या कुटुंबियांचा आक्रोश. आकांक्षाच्या वडिलांना 2दा हार्ट अटॅक आणि पॅरालिसिसचा अटॅक आलाय. आकांक्षाच्या आईकडून सरकारकडे मदतीची मागणी. सीजेपीच्या आंदोलनात जखमी झालेल्या पोलीस कुटुंबाची सुप्रीम कोर्टात धाव. हिंसेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. जखमी झालेल्या 4 पोलिसांच्या कुटुंबियांची कोर्टात धाव. जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान व्हायरल झालेला इरफान मोहम्मद TV9 मराठीवर. आंदोलनावेळी आपल्या बोलण्यामुळे इरफानची सोशल मीडियावर चर्चा. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काल मोहम्मद इरफानची घरी जाऊन भेट घेतली होती. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. MHD CET पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं CET सेलकडून खंडन. टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची. सोशल मीडियावरील दाव्यासंदर्भात तक्रार करणार. CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती. MHD CET परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट. परीक्षेत घोटाळा कसा झाला हे सांगतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. MHD CET परीक्षेमध्ये घोटाळा. पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचा आरोप. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी. CET सेलकडून मात्र गैरप्रकार झालं नसल्याचं स्पष्टीकरण. MHD CET सेल ही स्वायत्त संस्था आहे. परीक्षेत घोटाळ्याच्या आरोपांवर मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. MHD CET परीक्षेत भाजप नेत्यांची मुलं टॉपर. याच CETवर प्रवेश घेणार आहात की स्थगित करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी. बरोबर ह्या सगळ्या भाजपच्याच निगडीत लोकांची बरोबर कसं CET राऊंड मध्ये पुढे येतात हे दिसायला लागलेलं. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर स्पष्टपणे भाष्य करावं, कारण उद्यापासून ऍडमिशन सुरू होते. शासकीय महाविद्यालयांसाठी 13 ते 14 लाख भरून प्रवेशाची हमी. CET परीक्षेसंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल. COEP VGTI मध्ये प्रवेशाचं आमिष. पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे. मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाही. संजय राऊतांचा भाजपसह मुख्यमंत्र्यांवर निशाणा. आज परत काही मी पाहिलं की पेपर फुटलेले आहेत, पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्यच करणार नाहीत पेपर फुटले म्हणून.
कारण पेपर फुटीतले सगळे लाभार्थी हे त्यांच्या पक्षाचे असतात. युवक काँग्रेसकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, टीटी पेपर फुटीसह मराठी शाळा बंद, पटसंख्येतील घट या कारणांवरून एनएसयूआय आक्रमक, दादा भुसेंना 7 दिवसांचं अल्टिमेटम.